हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आमची जी शाळा आहे आंबवली, तर या शाळेची आहे ती सहल गेली होती, छोटीशी सहल। मित्रांनो, गावाकडे आहे ते शाळेमध्ये खूप कमी मुलं आहेत आणि त्यामुळे दूरवर नेण्यासाठी जी गाडी केली जाते तर त्या गाडीची पूर्ण भर होत नाही। तर त्यामुळे आमच्या शाळेने निर्णय घेतला होता की जवळच कुठेतरी मुलांना फिरवून घेऊन आणूया। तर त्यासाठीच एक छोटीशी एक टूर अरेंज केली होती। तर ती कुठे गेलेली आहे आणि कशा प्रकारे मजा केलेली आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर खूप सारी मजा आली, शाळेतल्या मुलांनी सुद्धा खूप सारे एन्जॉय केलं। थंडी खूप आहे आता सध्या गावाला आणि सकाळी आम्ही लवकरच जवळजवळ 8 वाजता निघालो होतो। तर गाडीची पूजा करण्यात आली, गावातील जी मंडळी होती ती तिथे उपस्थित होती। आम्हाला म्हणजे सोडण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे पालक तिथे हजर होते। तर आम्ही जवळजवळ 8 वाजता निघालो। आणि जाताना खूप सारी मजा आली। गाडीमध्ये जे गाण्यांच्या भेंड्या आहेत त्या बोलल्या गेल्या, तर मुलं मुली खूप एन्जॉय केलं। तर जरा ऐका गाणी पण। पायी वाजे तुझे पैजन, पायी वाजे तुझे पैजन। न आले बघा मुलींसाठी आवाज मुलांसाठीच आलेला आहे। चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे। चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे, सगळ्यांनी बोलायचं आहे। करू र र तुझ्या किती गुण गावरे, तुझ्या नावाला गावरे। त्यानंतरला पुढे आल्यानंतरला केळशीला आम्ही पोहोचलो। तर केळशीच्या पुढे थोडंसंच अंतर म्हणजे केळशीमध्येच महालक्ष्मीचं मंदिर आहे। तर त्या मंदिरामध्ये सुरुवातीला दर्शन घेतलं। सर्व विद्यार्थी यांनी सर्वांनी दर्शन घेतलं। तर विद्यार्थ्यांबरोबर आम्ही 4 शिक्षक होतो। आमचे सुर्वे सर, रेखाते सर,
आणि लोखंडे मॅडम आणि मी, असे आम्ही 4 जण होतो. तर दर्शन झाल्यानंतरला तिथून आम्ही निघालो. तर सकाळी लवकर मुलं उठलेली होती, त्यामुळं थोडेसे सुरुवातीला त्यांचा उत्साह होता, परंतु जशी गाडी चालू झाली आणि थंड हवा लागल्याबरोबर त्यांना झोप यायला लागली. अक्षरशः काही मुलं ती झोपून गेली. तर जाताना कड्यावरचा गणपती, पुन्हा बीचला वगैरे जायचं प्लॅनिंग होतं, परंतु आम्ही जिथे जाणार होतो, आम्हाला जिथे जायचं होतं तिथे जाण्यासाठी लेट होणार होतो, म्हणून आम्ही निर्णय घेतला की जाताना आपण डायरेक्ट जाऊया आपल्याला जिथे जायचं आहे, परंतु येताना जर वेळ असेल तर बघू. तर तशा प्रकारे प्लॅनिंग करून आम्ही डायरेक्ट आहे ते जिथे आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही गेलो. आपण मराठा दरबार या ठिकाणी आलेलो आहोत. तर मराठा दरबार हे एक वॉटर पार्क आहे. तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया. तर तिथे पर हेड आहे ते 200 रुपये घेतले जातात आणि स्लायडिंग आहे, स्विमिंग पूल आहे, तिथे छोट्या मुलांसाठी वेगळं आहे, मोठ्या म्हणजे मुलं आहे त्यांच्यासाठी वेगळं आहे. तर खूप धमाल, म्हणजे एक फॅमिली जर टूर काढायची असेल तर चांगलं एक ठिकाण आहे. तर दापोलीपासून जवळजवळ हे ठिकाण आहे ते 20-25 किलोमीटर दूर आहे. टेटवली म्हणून आहे ठिकाण, तर त्या ठिकाणी हे आहे. तर खूप मज्जा आली, मुलांनी खूप एन्जॉय केलं. फायनली आम्ही सर्वजण आता मराठा दरबारमध्ये पोहोचलेलो आहोत. मराठा दरबार 12:30 वाजलेले आहेत. तर इथं आल्याच्या नंतरला इथे लेडीजसाठी चेंजिंग रूम आहे, तो इकडच्या उजव्या हाताला आहे एंट्री केल्यानंतरला, आणि इकडे डाव्या हाताला आहे ते पुरुषांसाठी चेंजिंग रूम आहे. तर आता सर्व मुलं आहेत ते चेंज करण्यासाठी चाललेत कपडे. ते बघा सगळे स्लायडिंग वगैरे
छान आहे.
तर आम्ही एकूण जवळजवळ 40 जण होतो आणि विद्यार्थी होते आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा. त्यांचे 6 पालक आमच्यासोबत आलेले आणि मग त्यांना ते जेवणाची तयारी ते करत होते. तर त्यांनी सुंदर असं म्हणजे स्वादिष्ट असं जेवण बनवलेलं, भात आणि चिकन. तर खूप मजा आली. पर हेड 100 रुपये आहे पर फेरीची. तर आता आमच्या शाळेतले विद्यार्थी तर गेले, माझं झालं आहे राईट. तर बघा इथं आता त्यांनी इशारा केलेला आहे, आता तिकडून सोडलं जाईल समोरून. ते बघा निघालेलं आहे. श्रेयश श्रेयश कसा अनुभव होता? घाबरलास? तर आम्हाला 200 रुपयामध्ये आम्हाला 2.5 तास म्हणजे मिळतात. आपल्याला 200 रुपयामध्ये 2.5 तास. तर आम्हाला 2.5 तास झाल्यानंतरला आम्ही तिथून निघालो. तर निघाल्यानंतरला आम्ही दापोलीमध्ये आलो. दापोलीमध्ये आल्यानंतरला थोडंसं विद्यार्थ्यांना इथे शॉपिंग करायची होती. तर आपला बाजार म्हणून आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शॉपिंग केली.
अगं बा सिया तू जाऊन भरून घे. बघूया आता मुलाने काय काय खरेदी केलंय. काय घेतलंस? आम्ही तुला मिस केलं. आणि त्यानंतरला शॉपिंग केल्यानंतरला तिथून आम्ही निघालो. तिथे ऑलरेडी आम्हाला खूप लेट झालेलं होतं आणि आम्ही जे ठरवलेलं की निघताना काही जे साईट आहेत ते आपण पाहू, परंतु ते तसं काही झालं नाही. तर खूप उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही डायरेक्ट आहे ते तिकडून दापोलीतून सरळ घरीच आलो. तर अशा प्रकारे आहे तर मित्रांनो ही छोटीशी अशी एका दिवसाची सहल आहे ती झालेली आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच. तर भेटत राहू आपण असेच, है ना.